विद्यार्थी आपलं भविष्य घडवण्यासाठी एक दिवसाच्या परीक्षेसाठी पूर्ण वर्ष पणाला लावतात आणि परीक्षेच्या काही तासात किंवा दिवसात नीट सारखा पेपर फुटतो आणि क्षणार्धात ती बातमी टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजते. ते ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांचा फार मोठ्या प्रमाणात धक्का बसतो आणि आपण केलेल्या कष्ट जे आहेत ते वाया गेलं असं समजून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली आहे. आणि हीच घटना वारंवार घडत असल्यामुळे तरुण वर्गामध्ये अतिशय तीव्र भावना त्यांच्या झालेल्या आहेत. आणि म्हणूनच शिक्षण व्यवस्थेमध्ये असाच प्रकार जर होत राहिला तर विद्यार्थ्यांचं भविष्य कशा प्रकारे घडणार असं मत विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. आणि ही सिस्टीम सुधारली पाहिजे म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी करत आहेत. आणि त्या मागणीच्या अनुषंगाने ह्या भारताचे ज्येष्ठ विचारवंत देशसेवक सोनम वांगचुक हे गेल्या 19 दिवसापासून दिल्ली इथे उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या त्या मागणीकडे सरकार निष्काळजीपणा करत आहे असं चित्र संपूर्ण भारतात महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. आणि अशा विचारवंताची देशाला गरज आहे. आणि म्हणूनच सरकारने त्यांच्यासोबत चर्चा करून आणि त्याच्यातून एक मार्ग काढावा आणि भारताची आनमान शान असे सोनम वांगचुक यांचा जीव वाचवला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणून सरकारने आता जास्त वेळ न घेता त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा जीव वाचवला पाहिजे आणि त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे असं सगळ्या भारतीयांचं मत आहे. आणि ह्या मताकडे केंद्र सरकार निश्चितपणे लक्ष देईल. नाही अन्यथा लोकांमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विरोधी मत निर्माण होण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी.